आपल्या इथे कचऱ्याला कचराच समजतो, बरोबर ना? सकाळी तो कचरेवाला कचरा घेऊन जातो. का तुम्हाला माहिती आहे का, एक असा देश आहे, जिथे कचऱ्याला एवढं महत्त्व दिलं जातं, की तो देश कचरा बाहेरच्या देशातून विकत घेतो. हो. आणि कचऱ्याचं काय करतो तुम्हाला माहिती आहे का? तो कोणता देश तुम्हाला माहिती आहे? स्वीडन. स्वीडन देश कचरा बाहेरच्या देशातून विकत घेतो. ते पण कशासाठी माहिती आहे का? वीज निर्मितीसाठी. हो, बरोबर ऐकलात तुम्ही. आपल्या देशात आपण कचऱ्याला असंच फेकून देतो. मग स्वीडन देश माहिती आहे, तो कचरा बाहेरच्या देशातून विकत घेतो आणि त्याचं रिसायकल करून त्याच्यापासून वीज निर्मिती करतो. स्वीडन देशामध्ये 50% ते 60% जी वीज निर्मिती आहे, ती कचऱ्यापासून बनलेली असते. आणि जी वीज निर्मितीची आणि रिसायकलची जी मशीन आहे, ती चालत राहावी. कारण स्वीडन देशात एवढा कचरा होणार नाही. का ती सारखी चालत राहावी, यासाठी तो देश बाहेरच्या देशातून कचरा विकत घेतो आणि आपल्या देशाची वीज निर्मिती ही मोठी करतो, म्हणजे निर्माण करतो. म्हणजे कसं कचऱ्याचा वापराचं पण काय होतं सांगता येत नाही. कचऱ्याला पण कचऱ्याच्या नजरेने बघतो. कारण कचऱ्याला पण केवढी मोठी किंमत आहे ना बाहेरच्या देशात, हे आज समजलं आहे. त्यामुळे विचार करा, कचऱ्याला पण किंमत असते. म्हणजे ह्या जगात प्रत्येक गोष्टीला किंमत असते. कचरा तर काय आहे, बरोबर? तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.